हाय फ्रेंड्स, आज मी ही बनवत आहे चिघोळची भाजी. तुमच्यासाठी जसा शब्द नवीन आहे तसंच माझ्यासाठी ही रेसिपी ही नवीन आहे. मी फर्स्ट टाईम बनवत आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. नेहमीप्रमाणे तेलामध्ये कांदा चांगला मी फ्राय करून घेतला आहे. आपल्या चवीनुसार मसाला ॲड करून ही भाजी मी त्यामध्ये परतून घेत आहे. ही भाजी चांगली परतून घेतली की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. भाजी शिजवण्यासाठी पाणी टाकण्याची आवश्यकता नाही आहे, कारण या भाजीला थोडं थोडं पाणीही सुटते. त्यामुळे ही भाजी तेलात आणि थोडं थोडं सुटलेल्या पाण्यामध्ये चांगली शिजून निघते. त्यानंतर आपल्याला ही 2 ते 3 मिनिट चांगली वाफेवर होऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिटांच्या नंतर आपल्याला ही भाजी चांगली एकदा मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण, आणि त्यामध्ये 2 ते 3 चम्मच आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता ही भाजी शिजून घेतलेली आहे आणि आता मी बेसन पीठ ॲड करत आहे. बेसन पीठ ॲड करून घेतल्याच्या नंतर आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिट आपल्याला हे वाफ काढून घ्यायचं आहे.